नमस्कार. विनायक स्पाईन हॉस्पिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज पुन्हा एकदा आपल्या समोर आहेत वैभव राऊत सर. यांचं वय वर्ष 42 आहे आणि राहणार जे ते शिक्रापूरमधले म्हणजे पुण्यातले. तर त्यांचं 3 वर्षापूर्वी कमरेच्या मणक्याचं आणि मानेच्या मणक्याचं एकाच वेळेस एका भुलेखाली ऑपरेशन झालेलं आहे आणि ते आज सदिच्छा भेटसाठी आलेले आहेत सरांच्या. आणि एक पेशंट पण होतं त्यांच्याकडे, एक पेशंट घेऊन आलेले, त्यांचेच रिलेटिव्ह आहेत. तर ते सुंदर अशी माहिती देतील तुम्हाला. सांगा सर, बोला, तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव वैभव राऊत. मी शिक्रापूरला राहतो. एक 4 वर्षापूर्वी ना मला थोडासा हाताचा आणि पायाचा त्रास सुरू झाला. तो मला असं वाटायचं की आपण शेतीचं काम करतोय, त्या शेतीच्या कामामुळे थोडंसं दुखत असेल म्हणून आपले फॅमिली डॉक्टरकडे जा, पेन किलर घ्या वगैरे. पण तो त्रास तेवढ्यापुरता 1-2 दिवसापुरता थांबायचा आणि तो प्लसच होत होता. मग थोडंसं फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने एक्सरे वगैरे करून पाहिला. मग थोडीशी मानेच्या मणक्यातली गादी थोडीशी बाहेर सटकली असं त्यांनी मला सांगितलं. मग तिथंच फिजिओथेरपी करा. मग ते तेवढ्यापुरतं बरं वाटायचं, प्रॉपर काय इलाज होत नव्हता. असेच भरपूर पैसे व्हायला घालवले मी. इकडं बघ, तिकडं बघ, ह्या डॉक्टरांकडे जा, त्या डॉक्टरांकडे जाय, MRI कर, एक्सरे कर, भरपूर पैसा खर्च केला पण आराम काय मिळत नव्हता. मग असंच यूट्यूबवर मी ना गुप्ते सरांचे एकदा असंच व्हिडिओ पाहिले पण डायरेक्ट कसं जायचं ऑपरेशन करायला मनात थोडीशी भीती होती. मग न्यूरोलॉजिस्ट गेलो पण तोपर्यंत आजार काही थांबला नव्हता. आजार वाढतच होता की हाताला मुंग्या येणं, पायाला मुंग्या येणं, चालताना एकदम तोल जाणं. नंतर शेवटच्या टप्प्यात असं झालं की पाण्याचा 200 ml चा ग्लाससुद्धा उचलणं मला डाव्या हाताने अशक्य झालं. म्हणजे डाव्या हाताची आणि पायाची ताकद जवळजवळ 80% मी कमी झालो होतो एका बाजूने. आता अशा परिस्थितीत वय तेव्हा माझं होतं 39 वर्ष. संपूर्ण मुलाबाळांची जबाबदारी, आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर होती. भाऊक झाले ते, त्यांना त्रास आठवत होतो त्यावेळेचा. बोला. म्हणजे ती सिच्युएशन वेगळी होती की मुलाबाळांचं शिक्षण आहे, जबाबदारी आहे, त्याच्यात काय होणार. पण नंतर मग आलो, थोडंसं मनगट्ट केलं, आलो. सरांशी भेट घेतली. सरांनी जरा समजून सांगितलं याच्या नंतर काय होणार आहे, आधी काय होणार आहे, ऑपरेशनमध्ये काय होणार आहे. आता म्हटलं असाही त्रास होणार आहे, असं मेल्यासारखंच ऑपरेशन करता मरू जाऊ द्या म्हणलं. एक एवढं भारी ऑपरेशन झालं की 3 वर्ष झालं आहे. पहिले जे कामं करत होतो ना ते आत्ता पण करतो आहे मी. कसलाही त्रास नाही, काहीच नाही. ज्याला कोणाला असं वाटत असं ना, शंका असेल ना मनातली, बिंदास काढून टाका आणि सर सांगतील, मॅडम सांगतील, फक्त फॉलो करा. मी त्यांनी सांगितलेले व्यायाम आजही करतो आहे. 1 दिवससुद्धा खाडा नाही. त्यांनी सांगितलेले मेडिसिन 1 दिवससुद्धा चुकवली नाही किंवा 1 गोळीसुद्धा चुकवलेली नाही. आणि आता 2 वर्ष झाले कुठलीही गोळी नाही, कुठलाही त्रास नाही, काही नाही. फक्त व्यायाम आणि व्यवस्थित खाणं पिणं एवढंच. फक्त मी सांगतो की तुम्ही ना जिथं आलाय योग्य वेळेत आलाय. क्या होते म्हणजे बघा, आता वैभव सरांना तुम्ही ऐकलंय. म्हणजे ते मनाचं, म्हणजे ते मनापासून सगळं बोलतात. असं नाही की आम्ही त्यांना उभं केलंय आणि ते बोलतात. भाऊ झाले ते, त्यांना त्यावेळेचा त्रास आठवलाय, त्यावेळेस त्यांनी कसे दिवस काढलेत किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांनी कसे दिवस काढलेत. मला कसं आहे, झोपलो की 5 मिनटं फक्त एका जागेवर झोपता यायचं. रात्रीच्या 2-4 वाजेपर्यंत झोप नसायची. जेव्हा मेंदू थकेल आणि मेंदू थकल्यानंतर जी झोप लागेल 1 तास 2 तास तेवढीच फक्त. एका कुशीवर मला कधी झोपता आलं नाही की लगेच पेन व्हायला सुरुवात करायची. दुसरीकडे गेलं तरी पेन व्हायला. म्हणजे झोप हा 3 महिने मी रात्रीच्या 4 वाजेपर्यंत कधी झोपलो नाही. तर 4 नंतर सकाळी 7 वाजेपर्यंत जी मेंदू थकल्यानंतर जी झोप लागायची ना तीच. शरीर थकल्यानंतर त्याचं काहीच नव्हतं, फक्त मेंदू थेकल 4 ते रात्री 4 नंतर तेवढीच मला झोप लागायची. आणि ह्या सगळ्या कारणामुळं एवढी तब्येत खालावली होती. टेन्शन, घरच्यांना टेन्शन, मला टेन्शन, आर्थिक एक म्हणजे उत्पन्नाची साधनं बंद झालेली. पण आता ऑपरेशन नंतर परत सगळं जागेवर आहे, एकदम व्यवस्थित. वैभव सर, तुमचे मनोगत ऐकायला बघा सगळे जमा झालेले. आणि काय वरती जे ॲडमिट पेशंट आहेत आपले ते सुद्धा तुम्हाला ऐकतात आणि इथे बसलेले सगळे ऐकतात. कसं आहे माहिती आहे का, जर घरातला जर करता माणूस जर झोपून राहिला तर अख्खं कुटुंब बसतं.
हे तर सगळ्यांना माहितीच आहे. आणि आपल्याकडे मोस्टली 80% शेतकरी आहेत, हे सुद्धा शेतकरीच आहेत. शेतकरी म्हटल्यानंतर आपल्याला शेतात राबल्याशिवाय काही उत्पन्न मिळत नाही. आणि जे करणारे आहेत ते जर झोपून राहिले तर सगळं ठप्प होतं. आणि वय असं होतं की 39 वर्ष, जो आपला व्यवसाय बदलण्याची स्थिती पण नव्हती आणि परत काय ग्रोथ घ्यायचं असं झाल्यानंतर ग्रोथ घ्यायला चान्स पण नव्हता. बरोबर. म्हणजे थोडं सगळं असं थांबल्यासारखं झालं होतं, सगळं थांबल्यासारखं झालं होतं. तर एकच सांगायचं मला की कोणीही उशीर न करता लवकरच योग्य म्हणजे निदान करून कुठलाही डॉक्टर, आम्ही म्हणत नाही आमच्याकडेच या किंवा आमच्याकडेच ऑपरेशन करा असं आमचं अजिबात म्हणणं नसतं. आमचं म्हणणं एक आहे, आमचं बघा महाराष्ट्र मिशन आम्ही ठरवलं, आमचे डॉक्टर अवनीश गुप्ते परत आम्ही सगळा स्टाफ, आमचं एक असं ध्येय आहे की महाराष्ट्र मिशन, म्हणजे ह्या महाराष्ट्र मिशनमध्ये कुठलाही पेशंट मणक्याच्या आजाराने झोपून राहिला नाही पाहिजे, हे आमचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयासाठी आम्ही दरवेळेस पेशंट आल्यानंतर आम्हाला जो आनंद होतो, किंवा आता त्यांना तर आनंदाच्या भरात ते रडले, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्यांचं आनंद बघून आम्हाला सुद्धा खूप आनंद होतो, आमच्या सगळ्या स्टाफला आनंद होतो. आणि याच्यातच आमचं म्हणजे पोचपावती मिळते. थोडक्यात काय तर पोचपावती म्हणजे आम्ही जे काय त्यांच्यासाठी जी मेहनत केली, थोडीशी जे काय असेल ते, फुल नाही फुलाची पाकळी, तर त्याचं माझं ऑपरेशन इथं नाही झालेलं, माझं ऑपरेशन जुन्या हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे. त्यावेळेस सुरेखा मॅडम होत्या, रत्न मॅडम होत्या, रत्न मॅडम ऐकत असतील, पिसे सर होते, मुराद होते, मुराद सर होते, प्रमोद सर होते. जो स्टाफ होता, जागा छोटी होती पण स्टाफ चांगला सपोर्टिव्ह स्टाफ होता. आमच्या मॅडम, त्या मॅडमचं नाव काय, यशोदा मॅडम असतील. यशोदा मॅडम जे काय ऑपरेशन झाल्यानंतर जे काय आमच्याकडनं एक्सरसाइज करून घ्यायचे, यांनी करून घ्यायचे, बळत मान पकडायचे इकडून इकडून, अरे काय चालेल. पण जेव्हा बरं वाटलं ना तेव्हा त्यांना खूप थँक्यू म्हणावं वाटतं. बरं. आणि आमचा स्टाफ घड्याळाच्या काठावर कधीही काम करत नाही. म्हणजे दुसरं हॉस्पिटलमध्ये जसं आहे ड्युटी फक्त बजावतात तसं आमचं नाही आहे. आम्हाला हेच समाधान असतं की पेशंट आमचा आलेला प्रत्येक पेशंट बरा होऊन गेला पाहिजे. जरी जे आता व्हीलचेअरवरती काही पेशंट येतात, स्ट्रेचरवरती काही पेशंट येतात, ते पेशंट जाताना स्वतःच्या पायावर चालत जातात, कोणाचाही आधार न घेता. तोच आम्हाला खरा आनंद होतो. आणि दुसरी गोष्ट, आता मी मगाशी बोलता बोलता राहिले बघा, वेळेत निदान झालं पाहिजे, वेळेत ट्रीटमेंट घेतली पाहिजे. मणक्याचा त्रास जो आहे, आता मणक्याविषयी भरपूर ठिकाणी गैरसमज आहेत, ऑल महाराष्ट्रभर गैरसमज आहेत की मणक्याचे ऑपरेशन सक्सेस होत नाहीत. पण आपल्याकडे मणक्याचे ऑपरेशन सक्सेस होतात. आमच्याकडे जवळजवळ 5000 व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, तुम्ही ते पाहू शकता. डॉक्टर अवनीश गुप्ते सर्च करा, व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, भरपूर माहिती मिळेल. आणि प्रत्येक वयातले, म्हणजे असं नाही की 70 वर्षामध्येच ऑपरेशन केलं पाहिजे किंवा 40 वर्षामध्ये ऑपरेशन केलं पाहिजे. म्हणजे हे जे समज आहेत ते सुद्धा त्याच्यात तुमची म्हणजे गैरसमज जे आहेत ते तुमचे क्लिअर होणार आहेत. कारण का, आमच्याकडे 15 वर्षाच्या मुलाचं सुद्धा ऑपरेशन झालेलं आहे, 19 वर्षाच्या मुलीचं ऑपरेशन झालेलं आहे, 25 वर्षाच्या वयातले झालेले आहेत, 50 वर्षातल्या वयातले झालेले आहेत, 89 वर्षातल्या वयातले झालेले आहेत. तर हे सगळे ऑपरेशन जे आहेत आणि त्यांचं मनोमत त्यांनी तिथं मांडलेलं आहे यूट्यूबवरती. तर तुमच्या वयामधला जो त्रास आहे तुम्ही तो सर्च करून पाहू शकता. किंवा आपल्या इकडे किऑस्क मशीन लावलेले आहेत, इथे सुद्धा बघा मानेच्या मणक्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत आपण, पाठीच्या मणक्याचे व्हिडिओ आहेत, कमरेच्या मणक्याचे व्हिडिओ आहेत. ज्यांना जो त्रास आहे तो त्रास तुम्ही इथे पाहू शकता, आपलं आपलं वय टाकून. ही पण आम्ही सोय केलेली आहे की जेणेकरून गैरसमज जो आहे मनातला तो सगळा नाहीसा झाला पाहिजे आणि योग्य वेळेत ट्रीटमेंट घेऊन तो पेशंट बरा झाला पाहिजे. हे सगळ्यांचं आमचं ध्येय आहे. नमस्कार, धन्यवाद.